डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का? डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं, ज्या ठिकाणी कुणाशी संपर्क होणार नाही, ज्यांची कुठे खबरबात कुणाला माहित नाही की कुठे आहेत नगरसेवक. अहो, अख्ख्या महाराष्ट्राला नाही, देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत. कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारलं तर सांगितलं तर ताजबंद थांबलेत. म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो. एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं, हा त्याचा मागचा उद्देश आहे. अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना. मग 2019ला आमदारांना काय डिटेल्ड हॉटेलमध्ये, बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते? का आम्हाला डांबलं होतं? आम्ही पण 1 महिना फिरत होतो ना, 4 दिवस या हॉटेलमध्ये, 4 दिवस त्या हॉटेलमध्ये. म्हणून डांबल्या वगैरे जात नाही, फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे, त्याचं भान ठेवलं पाहिजे. ताज हॉटेल का आम्ही खरेदी केले, तिथे 500 रूम आहेत आणि 30 नगरसेवकांसाठी 500 रूम जातात का? का तिथे आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का? संजय राऊतने पण जावा, या निमित्ताने दुसऱ्याला सुद्धा घेऊन जावं. 2 पैशाचं झळ स्वतःच्या खिशाला लागेल आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे. आम्हाला बोलतो आम्ही पण येऊ. हा फार्स करू नका. तुम्हाला तिथे कोणी रोखलेलं नाही, तुम्ही बिंदास जा, बिंदास राहा. आणि म्हणून अशा आम्ही फार बिंदास लोक आहोत, आम्हाला कुणाची भीती नाही. आणि कोणी येऊन आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्याला पाहू काय करायचं ते. आणि म्हणून तुम्ही आमच्या नगरसेवकाची चिंता करू नका, आपले असलेले नगरसेवक सांभाळा. ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी, काय करावं, कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही. म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय, असं त्यांचं एक धोरण असावं. आणि मला वाटतं ते काही गैर नाही. पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं द्वेहार्थी सांगून आपली सुटका करून घेणं, हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे.